गुड मॉर्निंग स्टुडंट्स. बघा मित्रांनो, इंग्रजी विषयाला घाबरताय? इंग्रजी विषयाला घाबरताय? हा व्हिडिओ बघा. भीती गायब. इंग्रजी विषयाची तुमच्या मनातली जर भीती गायब करायची असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी फार महत्वाचा आहे. मित्रांनो, लहान लहान मुलं वर्गात येतात आणि आल्याच्या नंतर एकदम घाबरून जातात. आता इंग्रजी मला कळशीत नाही सर, मी काय करू? भ्यायचं नाही बाळा. बघा, आपण आपल्या कर्मावर विश्वास ठेवला पाहिजे. माणसाने आपल्या कर्मावर विश्वास ठेवला पाहिजे. आपण जे कार्य करतो का ते त्याच्यावर आपला विश्वास ठेवला पाहिजे. आता लहान लहान मुली सर मला इंग्रजी कळायची नाही. एक पालक घेऊन आला विद्यार्थ्याला वर्गामध्ये, मला सर याला मी गेल्या वर्षी इंग्लिश स्कूलला टाकलं आणि त्याला आता बघितलं काहीच येत नाही. त्याला मराठी येईना आणि इंग्रजी येईना. मी साधे साधे एक प्रॅक्टिस घेतली. क्लॅप युअर हँड्स, जम्प, स्माइल, काय असं सांगितलं काहीच करत नव्हतं. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी पण तो ऍक्टिव्हिटी करत नव्हता. का करत नव्हता? कारण त्याचं जेव्हा ते इंग्लिश स्कूलमध्ये गेला का तर त्यावेळेस त्यानं बरोबर त्या मॅडमला वगैरे छोटं फार काय शिकवलं असेल, त्याचं लक्षच नव्हतं. पहा, आपल्याला प्रत्येक भाषेमध्ये भाषा शिकत असताना त्यामध्ये श्रवण, भाषण, वाचन आणि लेखन ही अशी स्टेप असते. मग वर्गात आलेल्या विद्यार्थ्यानं आपण जे सांगतो शिक्षक ते विद्यार्थी ऐकतो का सुरुवातीला, हे फार महत्वाचं आहे. आणि हे करत असताना मित्रांनो, डायरेक्ट वर्गात आला चला बरं काढा लिहा ABCD असं नसतं. डायरेक्ट शेवटच्या टोकाला नाही जायचं आपल्याला. सुरुवात कशी आहे? श्रवण, फक्त ऐकू घाला ना. 4-8 दिवसाला फक्त ऐकवा. कम कम गो गो, सिट डाऊन, स्टँड अप, असे छोटे छोटे ऍक्टिव्हिटी आपण करून त्याला शिकवायचं आहे. का अजिबात घाबरायचं नाही. इंग्रजी एवढी सोपी आहे ना मित्रांनो. मराठी भाषेमध्ये तर 12 कडी होती, बरोबर आहे. क का की की कु कु के का को का कम का. पण आता पुन्हा त्यामध्ये अभ्यासक्रमामध्ये बदल झालाय. आता 14 कडी आली. क्या आणि क्वा हे 2 आले. पण इंग्रजी भाषेमध्ये तसं नाही मित्रांनो. फक्त आपल्याला 26 मुळाक्षरे असतात, ए पासून ते झेड पर्यंत, आणि त्यामध्ये आपल्याला स्वर AEIOU आणि बाकीचे 21 व्यंजन असतात. हे समजून घेत असतानाच आपल्याला मित्रांनो की सुरुवात काय सांगितली तुला, फक्त श्रवण. म्हणून लहान लहान मुलांना अजिबात एकदम प्रेशर न देता एकदम आनंददायी वातावरणामध्ये आपल्याला त्यांना सांगायचं आहे की मुलांनो इंग्रजी काय अवघड नाही, एकदम सोपी. मग आपण काय करायचं? फक्त सुरुवातीला त्यांना ऐकू घालायचं. आता पहा मित्रांनो, माझ्याकडं प्रोजेक्टर आहे वर्गामध्ये. मग प्रोजेक्टवर मी काय करतो मित्रांनो, असा व्हिडिओ दाखवतो. बघा बरं हा काय? तेच पोरं सर हत्ती आहे, हत्ती. मग त्याला काय म्हणतात बाळांनो? ते म्हणतात सर एलिफंट. आता काय हुशार मुलांना माहित असतं ना, त्यांचे कुठेतरी बघितले असतं एलिफंट. नंतर घोडा दाखवायचा, हा बघा हॉर्स. म्हणजे हे डायरेक्ट त्याला लिहून घ्यायला लावायचं नाही. आता सुरुवातीला फक्त ऐकवायचं. यामध्ये सुरुवातीला आपण म्हणून दाखवायचं श्रवण. म्हणजे श्रवण म्हणजे ऐकणे, त्यांनी ऐकलं. नंतर भाषण म्हणजे तो म्हणाला, बरोबर आहे. श्रवण, भाषण, आणि नंतर तो हे सर्व बघितल्यानंतर, आता कालच मी एक तास घेतला तर त्यामध्ये काय नाही सर, A to Z म्हणजे ए पासून ते झेड पर्यंत, A फॉर ऍपल, B फॉर बॅट, C फॉर कॅट असं होतं. आणि झेड पर्यंत आता बऱ्याच मुलांना T फॉर ट्री, Z फॉर झेब्रा, X फॉर एक्सरे. आता काय काय मुलांना कसे अशी गोल मुलं बसली मी. नंतर मुलांना सांगितलं बघा, सर्व वाचून दाखवलं. बघा याला म्हणतात A फॉर ऍपल, B फॉर बॉल, C फॉर कॅट असं म्हणलं. आणि सर्वांनी असं काळजीपूर्वक बघितलं. जेव्हा विद्यार्थी आपल्या अंतःकरणातून त्या अक्षराकडे आणि शब्दाकडे आणि चित्राकडे बघतो ना, तेव्हा त्याच्या असं डोक्यात बसतो. मग सांग बरं बाळा, बऱ्याच मुलांनी B फॉर बॉल, B फॉर बॅट, C फॉर कॅट असं म्हणू लागले, दाखवू लागले. बरं सांग बरं, आता सगळं बसील असं म्हणजे सांग बरं कॅट कोणता आहे? कॅट म्हणल्यानंतर त्या डोक्यामध्ये असं फिट झालं, त्याच्या मेंदूवरती हॅमर झालं की बाळा हेच कॅट आहे, हेच बॅट आहे, हेच ऍपल आहे, हेच ऑरेंज आहे, हे एक्सरे आहे, हे झेब्रा आहे. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला श्रवण आणि भाषण म्हणजे ऐकून त्याला बोलायला लावायचं, आपल्याला बोलण्यासाठी प्रेरित करायचं आहे. नंतर दुसरी गोष्ट पहा, श्रवण, भाषण आणि नंतर वाचन. आता वाचन कसं माहिती का, लहान मुलांना तर लवकर वाचन येत नाही, तरी सुद्धा तो एक एक शब्द असा वाचतो, CAT कॅट. मग आपल्याला असे छोटे छोटे जेव्हा मुलं पुढे पुढे जातात ना, आता बरेच पालक म्हणतात सर माझा मुलगा आता 4थीला आहे, एखादा म्हणतो 8वीला आहे, आणि माझ्या मुलाला सर काहीच येत नाही. नका येऊ दे हो, ताण घ्यायचा नाही मित्रांनो. त्याला काय करायचं, आपल्याला कुठं कोणत्या लेवल आहे, त्या विद्यार्थ्याची लेवल कोणती आहे. समजा त्याला ABCD येत नाही,
ABCD येते, उच्चार येत नाहीत, उच्चार आले लिहिता येत नाही. मग ज्या लेवलमध्ये विद्यार्थी आहे ना, तर त्या ठिकाणी आपल्याला तिथून आपल्याला सुरुवात करायची आहे. म्हणजे श्रवण झालं, भाषण झालं, वाचन झालं. आता लेखन करताना पहा, लेखन करताना वाचन करताना आपण काय करायचं की त्यामध्ये समजा एक छोटा पॅराग्राफ दिला आपण समजा, तर त्या पॅराग्राफ मध्ये जे जे अवघड शब्द आहेत ना, ते अवघड शब्द आहेत ना, त्यांच्या खाली आपल्याला अंडरलाईन करून घ्यायची आणि ते शब्द बाजूला काढायचे आणि त्या शब्दाचे आपल्याला अर्थ त्या विद्यार्थ्यांना समजून सांगायचे आहेत. मित्रांनो, पालकांनी जर सहकार्य नाही केलं ना, तर वर्गामध्ये विद्यार्थी किती अर्धा पाऊण तास एक सेपरेट शिकतो, बरोबर आहे. पुन्हा थोडीफार प्रॅक्टिस असते, पण हे करत असताना सुद्धा आपल्याला घरी त्याच्याकडून प्रॅक्टिस करून घ्यायची आहे. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. बघा इथं एक सूचना आहे, तुम्ही किती अंतर चालत गेलात पहा, तुम्ही किती अंतर चालत गेलात त्यापेक्षा तुम्ही कोणत्या दिशेने चाललात पहा, तुम्ही कोणत्या दिशेने जात आहात ते अधिक महत्वाचे आहे. तुम्ही किती अंतर चालायचे. माझा विद्यार्थ्याला शाळेत अभ्यास कर, अरे पण मित्रांनो तो कसं वाचत आहे, चला अभ्यास काढायला, पुस्तक घ्यायला, वाचायला, हातात घेऊन बघायला, नुसतं बघायला, त्याची डोळे अशी गरगर फिरतात. इंग्रजीचे पुस्तक पाहिले की मुलांची डोळे अशी गरगर फिरतात, त्याला काहीच कळत नाही. म्हणून आपल्याला असं डुप्लिकेट शिक्षण नाही द्यायचं, ओरिजिनल. म्हणजे त्या मुलांना ते समजतं का बघायचं आपल्याला. ते समजलं तर 100% तुमचा विद्यार्थी इंग्रजी वाचणार आहे. आता मी तुम्हाला ज्या ट्रिक्स सांगितल्या त्या फार महत्वाच्या आहेत आणि त्या ट्रिक्स लक्षात ठेवून पालकांनो आपल्या विद्यार्थ्यांना असं वाचण्यासाठी प्रेरित करा. श्रवण, भाषण, वाचन, लेखन अशा पद्धतीने पुढे जा. नाहीतर कसं आहे, बरेच आई स्वयंपाक करते, मला हे बरं ते इंग्लिश 12 खडीचे पुस्तक वाचले क का के लिहित बस. पण त्या ठिकाणी ते प्रॅक्टिस महत्वाची मित्रांनो. नुसतं आपण पुस्तक आणून दिलं, वही आणून दिली, लिहित बस नाही. आपल्याला त्यामध्ये समरस होऊन त्या विद्यार्थ्यांच्या मनाचा विचार करून आपल्याला त्या ठिकाणी त्यासाठी वाचन करण्यासाठी त्याला प्रेरित करायचे आहे. अशा प्रकारे मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्याच्या नंतर समोरील बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका. कारण काय होईल, माझा नवीन व्हिडिओ आला तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद.